विठुरा, कोणीतरी गेलं रे इथून. नेहमी आपल्याला सावली दिसते ना, आज प्रत्यक्षात कोणाची तरी आकृती दिसली रे. अशी झरकन गेली इकडून. त्या भारलेलं खोलीत तर गेलं नसेल ना कोणी. इकडे तर नाही ना येणार. अहो 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 अहो, लवकर बाहेर ये ना. अहो अहो. सकू, काय झालं सकू? अहो अहो, ते ना तिकडून ना कोणीतरी बाहेर येताना दिसलं मला. आणि ना तिकडून तांब्या पण पट्ट्याचा आवाज आला. कोणीतरी बाहेर येण्यासाठी तट पडते असा आवाज येत होता. आणि ना त्या माणसाच्या अंगावर घोंगडी होते. बघा, मी तुम्हाला बोलले होते ना. हेच म्हणत होतो मी रमाई. या भारलेल्या जागेजवळ आपण सकूला नको. मीही तुला काहीतरी बजावलं होतं, ते आठवतंय ना? काही नाही ग रमाई, घाबरल्याचं नाटक करून तिला दिगूची सहानुभूती मिळवायची होती. आता दिगूला वाईट वाटलं ना, जिंकली ती. आपल्याला कशी नाही का दिसली इतके दिवस ती आकृती? ते मी बघते. तू आज जा. शंभूबाळ झोपलंय ना, जागा झालं आणि बाजूला कोणी नसेल तर उगाच घाबरेल ते. जा. अगं पण जा. बरी पिटाळली हिला. दिगू, एक सांग मला, हिला जे मोठे मोठे आवाज ऐकू आले एवढ्या रात्री शांततेच्या वेळी, ते आवाज आपल्याला का ऐकू आले नाही? पण रमाई, अगं पहिली गोष्ट, तुझी बायको झोपली नाही या कारणानं तुलाही झोप लागली नसेल. तूही जागाच आहेस, बरोबर? आणि मला तर वाऱ्यानं साधं पान जरी हल्लं ना तरी जाग येते. हे तुला ठाऊकच आहे. हो. मग सांग ना, सांग की दिगू, हिला जे आवाज आले असं ती म्हणते, ते आवाज आपल्याला का ऐकू आले नाही? रमाई, अगं पण खरंच तिला आवाज आले असतील तर? नाहीतर इतकी घाबरेल का ती? दिगू, हे सगळे हिच्या मनाचे खेळ आहेत. बाबाजींनी बंदोबस्त केल्यानंतर कुठलेच आवाज यायलाच नको. आपल्याला तर ते आवाज येत नाहीत, हिलाही येणार नाही. पण गोम अशी आहे ना, तुझी बायको बाबाजींना मानतच नाही, त्यांना नमस्कार करायलाही नकार देते. वर हिनं लक्ष्मण रेषा ओलांडली ना, म्हणून हे सगळे प्रकार वाढलेत, बाकी काही नाही. पण रमाई, सांगितलं ना तुला, हे सगळे हिच्या मनाचे खेळ आहेत. तुझ्या बायकोला म्हणावं, बाबाजींचं नामस्मरण कर, काही होत नाही. ऐकलंस का? बाबाजींचं नाव घे आणि गुपचूप झोप. दिगू, तू आज जा. जा. चल रे विनो. एक कार्टे, जीव गेला ना तरी ओरडायचं नाही. भीती वाटली ना तर विहिरीत उडी मारायची आणि जीव द्यायचा. आम्हाला घाबरवायचं नाही. उगाच आमची झोपड करायची नाही, कळलं? उठ रे, उठ रे, उठ रे, उठ रे, उठ रे. ए शिवप्पा, सकूच्या घरी मुनी म्हणून काम करतो रे मी.
माझ्याकडे दुर्लक्ष परवडणार नाही रे तुला पाप. आता कोणतं विष कालवायला आलात? मी का तू? तुझ्या मुलीला दागिने घेतल्याशिवाय पाठवू नको असं बजावलं होतं ना रे, तरी पाठवलं. आता निघताय तुझ्या लेकीच्या धिंडवड्या म्हणतो मी. अरे घेतलंच नाही रे तिला घरात. माझा विश्वास नाही यावर. उगाच खोटं बोलून आम्हाला चिडवू नका. तुमचा हेतू काय कळतोय मला. अरे लटके बोललो तर लटकवून सोडा की हो. माझा विश्वासच नाहीये. उमा स्वतः जाऊन खात्री करून आली आहे. निघा तुम्ही. अरे अरे ए शिवप्पा, अरे अरे ऐक रे. अयो अयो अरे अरे शिवप्पा, अरे शिव. मला धुडकवतोस काय रे? थांब बघतोस तुला. शिवप्पा, अरे शिवप्पा. अयो सखूला दारातच रोखलं हो मालकीनबाईंनी म्हणतो मी. पायरी चढायचं नाही सांगितलं हो तिला. अंगणातच राहायचं असं म्हणाले हो मालकीनबाई. काय बडबडतोय नतद्रष्ट दाम्या? सासूबाई सखू बद्दलच बोलतोय. खोटं बोलतोय तो. लक्ष देऊ नका त्याच्याकडे. सांगतोय सखूला बाहेरच ठेवलंय, आत घेतलं नाही म्हणून. आणि हे तर फक्त कालपर्यंत हो. पूर्ण नवरात्र तुमची सखू म्हणजे घरची लक्ष्मी घराच्या बाहेरच होती हो. अंगणात म्हणतो मी पाप. आणि कहर म्हणजे आता तिची रवानगी केली आहे हो परसदारी. आणि परसदारी वीर आहे हो. नाही म्हणजे छळाला कंटाळून सखूने विहीर जवळ केली तर. खोटा 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 खोटं बोलून मुद्दाम फडकावताय तुम्ही. अरे किती निर्दयी माणूस असला तरी तो असं वागणार नाही स्वतःच्या सुनेला. अयो विश्वास नसेल तर राहू दे. मला अहो खरं असेल का हो हे? भिकडाच्या बोलण्यावर कसं काय विश्वास ठेवता तुम्ही? कसला आग लावाय माहिती नाही. यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. पण मनोरमाबाई नक्कीच असं वागू शकतात यावर पक्का विश्वास आहे. माझ्या बाळाला खरंच असं अंगणात ठेवलं असेल का हो त्यांनी? मी तुम्हाला सांगते धाकल्या मालकीनबाई, तुम्ही या भारलेल्या खोलीला बिलकुल घाबरू नका. बघा अहो तुमचे सासरे बुवा म्हणजे तुमच्या मालकांचे वडील तिथं दिस रात भजन कीर्तन करत असायचे. आता मला सांगा, जो माणूस तिथं दिस रात भजन कीर्तन करत असेल तिथं देवाचाच वास असणार ना. पण म्या कामाला आले तेव्हापासून ती खोली बंदच आहे. तेव्हापासून तिथं काय बी नाही. बघा सणावाराला मला कवतरी साफसफाई करायला लावायचे, पण देव माणसाची खोली म्हणून मला लई बरं वाटायचं. बघा असं वाटायचं की सेवा होती. पण अचानक त्या जागेला भारलेली जागा म्हणायला लागली हो. नाही नाही तसं नाही. रात्रीचे आवाज यायचे. आपण सगळे लहानपणापासून ऐकायचोच ना. पण बाबाजींनी तिथे दोऱ्या बांधल्या, जमिनीत पार रवली, लक्ष्मण रेषाही काढली. तेव्हापासून सगळे आवाज बंद झाले. आणि बाबाजींनी सांगितलंय की तिथे वाईट शक्तींचा वास आहे. राहू द्या इनुदाता, तू इशेच नक. धाकल्या मालकीनबाई घाबरल्या तो म्हणजे घाबरणारच ना. रातच्याला ते एकल्याच तिथं असतात. ऐका माझं, तुम्हाला इथे एकट्याला भीती वाटत असेल ना तर माझ्या झोपड्यात राहावा की. तसं नाही, दिसभर इथं राहावा आणि रातच्याला माझ्या घरला चला की, म्हणजे प्रश्नच मिटला. बघा नाही नको गंगा मावशी. बरोबर हाय. तुम्ही कशा गरीबाच्या झोपड्यात याल? अगं नाही तसं नाही. सासूबाईंना आवडणार नाही ना ते, म्हणून नको. हो त्याच्यावरून वहिनींना पण ओरडा बसेल आणि मावशी तुला पण. वय हो, विसरलेच मी.
मी अंगावर टाकलेली पाल त्या शिवप्पाने कितीही झटकून टाकण्याचा प्रयत्न केला तरी मनात राहणारच हो वळवळत म्हणतो मी पाप. त्यामुळे शिवप्पा आणि सकूची आई इथे येणारच हो. पण त्या वेळेला हा दिगू इथे राहता कामा नये. दिगू असेल तर पेटलेल्या फटाक्यावर पडेलो पाऊस म्हणतो मी पाप. याला कसंही करून बाहेर काढलं पाहिजे हो. काय हो दामू काका, धावत आलात की काय? अयो अयो होय हो मालक. तो शेजारचा गावचा यशवंत अहो व्याज देत नाही म्हणतो. बरं म्हणतो कसा, मी दिगू शेटना सांगेन मग त्या मुदत वाढवून देतील. अयो मला हाकलून दिलं हो. असं म्हणाला यशवंत? हा म्हणजे ठीक आहे, बघतो मी, बोलतो यशवंतशी. पण मालक ते मालकीनबाईंनी व्याजाचं काय झालं हे विचारायच्या आधी बघा हो. नाही म्हणजे मालकीनबाईं समोर मला लटके बोलता येत नाही हो, म्हणून आलो बघा तातडीने धावत. ते मागच्या वेळी सखारामच्या वेळेला बोलणी ऐकायला लागली होती हो आपल्या दोघांना म्हणतो मी. हे ऐकायला लागू नये म्हणून म्हणतोय मी पाप. ठीक आहे, जातो मी यशवंतकडे. अयो माती खायला आई बाप येत आहेत. ही शुभ वार्ता आधी छोट्या मालकीनबाईंना आणि मग मोठ्या मालकीनबाईंना देतो तरच आहे हो आनंदाला अर्थ म्हणतो मी. अय्यो कावळा किती ओरडते हो. पाहुणे येणार वाटत, माहेरचे पाहुणे येणार वाटत. म्हणजे उमायुप्पा येणार? हो येणार हो येणार. आपल्या मुलीची अशी दुर्दशा कळल्यावर नक्कीच येणार हो ते बघायला म्हणतो मी. त्यांना माझी अवस्था कशी कळली? अयो या हुशार दामू मामाने सांगितली बघा सगळी परिस्थिती म्हणतो मी. अयो अंगणातला मुक्कामच सांगितला, इथून हाकलपट्टी केली तेच सांगितलं, काही लपवलं नाही बरे सगळ्यात सांगितलं. तुझ्या आई आप्पांना कळू दे ना तुझी परिस्थिती म्हणतो मी, की तुला घरात घेतलं नाही आहे ते, बाहेरच ठेवलंय तुला. कुत्र्यासारखी झाली आहे बघ तुझी अवस्था म्हणतो मी. हो पण कशाला थांबू मामा? अयो तुझ्या विठुरायाचं काम मीच केलं ग. आता ते इथे येणार भेकणार मग मालकीनबाई त्यांच्यावर केकसणार, मोठाच दुरळा उडणार म्हणतो मी. आता मौज आहे ग तुझी. हो थांबू मामा, तुम्ही का केलं तसं? किती त्रास होईल लोकांच्या उपाय आपण. आणि अजून एक गंमत सांगतो बघा, आज तुला वाचवायला कुणीच नाहीये. म्हणजे तुझे कैवारी तुझे आहो त्यांना पाठवले बघ वसुलीसाठी म्हणतो मी. आता तू बघ तुझी सासूबाई तुझ्या आई अप्पांना कसा कच्चा फाडून खाईल पाप. आता मौजच मौज. अयो मालकीनबाई घ्या बसून पाणी प्या. हो पाणी कशाला? मला तहान लागली तर मी पिईन पाणी. ते जरा तुमची काळजी वाटली म्हणून बोललो. कुणाची? माझी काळजी वाटली का? अयो ते मालक नाही आहेत ना पेढीवर, ते गेले तो वसुलीसाठी आणि छोट्या मालकीनबाईंचे आई वडील येत आहेत तो भेटायला. मग काय आभाळ कोसळेल असं वाटलं का? ते मला असं वाटतंय की ते जाब विचारायला येत आहे तो.
हो मग बरंच आहे की. दिगूही नाहीये. या आणि विचारा जा. मग मी बघतेच. नाही रडत पाठवलं ना त्यानं तर नावाची मनोरमा नाही. अय्यो भरला हो भरला. तोफेत दारू गोळा ठासून भरला हो दामूशेठ. पाप. आज पहिल्यांदाच असं वाटतंय रे की उभय अप्पा नाही आले तर खूप बरं होईल. त्यांचा अजून अपमान व्हायला नको. सासूबाई एका आठवड्यात मला माझे खरे सोन्याचे दागिने हवे. जर मला एका आठवड्यात दागिने मिळाले नाही तर तुला बाबाजींच्या मठात दासी म्हणून पाठवून दे. सासूबाई दागिन्यांचे आणि अटक करण्याची आठ उभय अप्पांना सांगते. ते अगदी खचून जाते रे विठुराय. आणि असं आऊ पण नाहीये त्यांना वाचवायला. आता काय करू रे मी. विठुराय निदान असं काहीतरी कर की उमय्या पाहून वाटेतच भेटते. म्हणजे आऊ उमय्याप्पांना समजावतील आणि माघारी पाठवते. उमा, त्या भेकड दामूचं म्हणणं उडवून लावलं खरं, पण या अंगलात पाव टाकल्यावर जीवाचा थरका पुरतोय. असं वाटतंय काय बघायला मिळेल आणि काय नाही. मलाही तसंच वाटत होतं, पण तसं काही नाहीये. बघा ना, अंगणात तर काही दिसत नाहीये. मला असं वाटतंय त्यांनी मुद्दाम आपल्या मनात भरवून दिलं असणार. तुरायाची कृपा आहे. आणि सखूही मला म्हणाली होती ना की मला घरात घेतलंय म्हणून. ती खोटं कशाला बोलेल ना. पण उमा, तू सखूच्या सासूबाईंबद्दल बोलली होतीस ते. हो बोलले होते खरं, पण उमा हे बघ, काही झालं तरी आपली मुलीची बाजू आहे. आपण त्यांच्या हाताखाली आहोत. आणि तू मामींना जसं कडे बोल सुनावले होतेस ना, तसं इथे काही बोलू नकोस. आपल्याला संयम पाळायला हवा. अहो असं काय बोलताय. उमा, मी गैरसमज करून घेऊ नकोस. खरं तर हे सगळं स्वतःला समजवतोय मी. दामूमुळे माझा संयम सुटला होता, पण इथे आपल्याला तसं करता यायचं नाही. आपण सखूच्या सासरी आहोत. संयम पाळायला हवा. आपण सखूच्या सासरी आहोत. हो मलाही धडपणच येतं, पण आपण असे बाहेर किती वेळ थांबणार ना. चला. थांबा. अयो थांबा 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 ओ. अयो अयो, ते काय आहे. पायरी चढता येणार नाही हो, परवानगी शिवाय म्हणतो मी. अयो मी चाकर माणूस हो. मालकांच्या आज्ञेचं पालन करायलाच पाहिजे ना म्हणतो मी. शेठजी, तुम्ही आमच्या घरी आलात तेव्हा जे काही झालं त्याबद्दल मोठ्या मनाने क्षमा करा. अयो हे माझ्या मागे मला मारायला धावले, तेच क्षमा करू म्हणता का हो. नाही ते मी विसरलो हो कधीच. नाही म्हणजे तुमचा राग गेला असेल तर एक गंमत दाखवतो हो. सखू बहिणीची आई अप्पा.
मग तर सखू वहिनींना आधी जाऊन सांगायला पाहिजे. अयो हे बघा, हीच ती जागा हो. तिकडे होती हो तुमची सखू मुक्कामाला. पूर्ण नवरात्र म्हणतो मी. उमा, चल लवकरात लवकर सखूला भेटायला हवं. चल. अय्या थांबा हो, परवानगी शिवाय जाता येणार नाही हो तुम्हाला आत. मी आत जातो, परवानगी घेतो आणि मग येतो बघा तुम्हाला बोलवायला. तोपर्यंत थांबा इथेच बाहेर. कोण आलंय? सखूचे लाडके उमाई अप्पा आलेत का? हो, आमची सखू आहे तरी कुठे? बघा, बोललो होतो ना जाब विचारायला आल्यात म्हणून. हा जाब विचारायला आलाय तुम्ही? रमाई, अगं रमाई, अगं बघ, तुला जाब विचारायला आलेत. अहो नाही हो, आम्ही जाब विचारायला नाही आलोय. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही तर आमच्या लेकीला बघायला आलोय हो. सखू वहिनी, अहो तुमचे उमाई आप्पा आलेत. मी ना माझ्या डोळ्याने पाहिलेत. अहो आता नको होते यायला. पावची, तुम्ही लवकर जा आणि त्यांना अडवा. मी इथे परसदारी वगैरे नाहीच असं सांगा. अडवा हो त्यांना, काहीतरी करून अडवा. अहो पण ते तुमची सुटका करतील ना यातून. तुम्हाला आनंद नाही का झाला वहिनी? अहो पावची, उलट मला गोर लागलाय. उमाई अप्पांचा पुन्हा अपमान होईल. सासूबाई आधीच माहेरी उमाई अप्पांना खूप बोललेत आणि मी इथे परसदारात आहे. सासूबाईंनी मला घरात घेतलं नाहीये हे त्यांना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. आणि शिवाय मी त्या दिवशी उमाईला खोटं पण बोलले हो.